खूप दिवसापासून काय व्हिडिओ पडले नसतीलच यूट्यूबला, माहिती आहे मला. पण कंटेंट पण काय नव्हतं माझ्याकडे शूट करायला. तुम्हाला तसं बघायला कंटेंट म्हणून काय लागत नाही ते माहिती आहे मला, पण काहीतरी असंच पाहिजे मला जे परफेक्ट असेल तरच मी कंटेंट बनवेन असा माझा POV असतो दरवेळी. त्यामुळे माझं शूट होत नाही आणि त्यामुळे माझा यूट्यूबवरती कंटेंट काही पडत नाही. कोकणात दाखवण्यासारखं खूप काही आहे, पण सगळंच मला दाखवायचं नाही आहे असा माझा हे असतो. पण काय करायचं, सोशल मीडियावरती जर ग्रो करायचं असेल तर असं राहून चालणार नाही ते माहिती आहे. तो म्हटलं आज बाहेर पडूया, जे काय असेल ते शूट करायचं आणि अपलोड करायचं, असं हिशोबाने आलो आहे. कुठे नाही, जस्ट एक नेचर ट्रेल. काय वाटलंच तर असंच इंस्टाग्रामसाठी रीलसाठी शूट करेन, रील्स वगैरे. पाऊस काय 2-3 दिवस पडत नाही आहे, थोडा पडतो आहे, म्हणजे 15-20 मिनटं पडतो आहे आणि जातो आहे. त्याच्यामुळे पाण्याचा काय आता हिशोब नाही. ऊन पण मस्तपैकी खणखणीत पडलेलं आहे. तरी पण बघू काय शूट करायला मिळते ते मी शूट करेन आणि तसंच रीलसाठी अपलोड करेन. मासे जरा कमी आहेत या साईडला, पुढच्या साईडला जास्त आहेत. पण मी बघतोय कॅमेरामध्ये पेडिक्युअरचं शॉट येतोय बा. सो व्ह्यू बिहाइंड मी इज आवर गणेश कोंड. म्हणजे हे पुढे गणेश कोंडीला पाणी मिळतं. गणेश कोंड कोणाला माहिती नसेल तर जिकडे गणपती विसर्जन करतात त्याला गणेश कोंड म्हणतात. इकडून तिकडे जाण्याचा प्रयत्न म्हणजे करूच, पण त्याची वाट जरा वेगळी आहे. पाण्यातून चालायला इझी आहे, म्हणजे वाट आहेच, पण मी म्हटलं इथून जाऊया कारण इथून जरा लवकर पोचू. इकडे एकदम नॅट जिओवर डिस्कवरीवर दाखवतात तसा एकदम बिअर ग्रिल्सवाला सीन आहे. त्या साईडने मागे पाणी येतं आहे, ह्या साईडने पाणी येतं आहे आणि हे दोन्ही पाणी मिळून सरळ जाते. आता पाऊस अजिबात नाही आहे, नाहीतर हे सगळी झाडं दिसत आहेत त्याच्यावरून पाणी वाहतं आणि झाडं सगळी वाकलेली दिसत आहेत बघा. ती पाण्याच्या प्रवाहामुळे वाकलेली दिसत आहेत. त्याच्यावरून पाणी नेहमी वाहत असतं जेव्हा पाऊस खूप पडतो. लहानपणी एक पिक्चर बघायचो ज्याच्यामध्ये पाणी असायचं आणि एक भला मोठा साप फिरत असायचा पूर्ण जंगलामध्ये आणि त्याला मारण्यासाठी, त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागून लोक. हॉलिवूडची मूवी म्हणजे ॲनाकोंडा. काइंड ऑफ तसाच सीन आम्हाला इकडे आल्यानंतर आठवतो की ॲनाकोंडाची जंगलं पण सेम अशी असायची. असंच पाणी, शांत एकदम वातावरण, झाडी आणि तिकडून असा ॲनाकोंडा गेला और माझ्या मागून असा पास झाला. असाच सीन असायचे त्याच्यामध्ये आणि मग तो पटकन येऊन खातो वगैरे. पण भारी सीन असायचे बघायला, एवढी भीती वाटायची. पण लहानपणी तो एक वेगळी क्रेज होती की असे भूताचे किंवा ॲनाकोंडासारखे असे हॉरर मूवीज बघायचे. हॉरर नाही आहे तो जॉनर, पण असायचे, पण ती मजा असायची वेगळीच. आणि कांतारा मूवी ऑल्सो रिलेटेड टू नेचर, जंगलावरती आधारित. आणि आमचा आत्ताच गाजलेला सिनेमा म्हणजे दशावतार, त्याच्यामध्ये पण हेच सांगितलेलं आहे की जंगल तोड करू नका, त्याच्यावरतीच मूवी बनवला आहे. आणि आमच्या इथे जवळच चालू होतं मायनिंग वगैरे, त्याच्यासाठी दगड वगैरे जायचं, ती आता बंद झाली. पण त्यांनी मायनिंग कधी थांबवली नाही. सरकारला कंप्लेंट वगैरे केलेलं आमच्या घरा इथे, म्हणजे तो तिकडे सुरुंग लावायचा तर घरा वगैरे तडे वगैरे जायचे असा. पण मग त्याला काहीतरी बंधन केलं की संध्याकाळचेच लावायचे, पण 5च लावायचे की 4च लावायचे ते माहीत नाही मला. पण नंतर मग ते चालू होतं. जेव्हा माल संपला तिकडचा त्यावेळी ते सगळं बंद झालं, नाहीतर ते चालूच होतं. तर क्रॉस करणे का मतलब टेन्शन. इथे दिसतंय काही दिसत नाही, म्हणजे इथे जास्त खोल आहे. जास्त खोल म्हणजे माझ्या उंचीपेक्षा नाही, पण खोल तर आहेच ना भाई.
अरे बाबा, सीन एकदम खतरनाक. इकडे पिक्चरची शूटिंग झाली ना तरी भारी दिसेल. फक्त हे जरा जो गाळ आलाय तो जरा गायब झाला असता AI ने तर तो जरा आणखीन चांगलं दिसलं असतं. पण त्याला काही करू शकत नाही. इकडून येतं हे पाणी, तिकडच्या लोकांनी पाण्यात काय काय टाकून देतात, मग ते वाहून येतं, मग ते इथे अडकतं. त्याला काही पर्याय नाही, सांगून काही कोण ऐकणार नाही. हे नावाचे स्पार्क आहेत पण काही उपयोग नाही. ॲनाकोंडा, इकडे जर खरोखरच ॲनाकोंडा आला तर माझी बस देखते रहो और कुछ करने के लिए था नहीं, तो इसीलिए मैंने ऐसे ही पक्के डाल रहा हूँ. वो देखो, एन्जॉय करो. आणि मी थोडं बघेन अजून थोडे व्हिडिओज करायला, कारण ट्रॅव्हलिंग कमी होतं त्याच्यामुळे व्हिडिओ कमी होतात. व्हिडिओ कमी झाल्यामुळे अपलोड कमी होते. अपलोड कमी झाल्यामुळे कंटेंट येत नाही. कंटेंट न आल्यामुळे सबस्क्रायबर वाढत नाही. सबस्क्रायबर न वाढल्यामुळे माल नहीं. माल को तो बहुत अभी देर है, पर देर को अंधेर नहीं, इसीलिए कुछ तो कंटिन्यूटी रखना पडेगा. खरोखर इकडे कोकणात जे पिक्चर बनवतात त्यांनी सगळ्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला जर जंगलाची शूटिंग वगैरे करायची असेल, कांतारा पार्ट 3साठी जर लोकेशन पाहिजे असेल, दिस इज प्रायव्हेट लोकेशन, सो तुम्हाला पाहिजे असेल तर मी देऊ शकतो, कारण ती माझीच आहे. परत चाललो आता, आणि कुठून आलेलं तेच विसरलो. मी फक्त एक हे करतो की माझी पॅन्ट भिजणार नाही, कारण जर पॅन्ट भिजली तर मग घरी कळणार आईला की हा कुठेतरी लांब जाऊन आला आहे. आणि 100 वर्ष आयुष्य, आईचा फोन. बोल, येत आहे मागे. होय असं 6 सेन्स आहे, 6 सेन्स. काय म्हणतं? जंगल जंगल, रान रान असतं मागे, रान असतालच ना त्याच्यात. हो, तू ये जरा. आपला सांगून झाला का डायरेक्ट कट. दुसऱ्यांचं ऐकून घ्यायचं नाहीच. अशी आमच्या सगळ्या आयांची कहाणी. लाईक काय आणि शेअर काय, सबस्क्राईब काय ते केलेलंच असताना तुम्ही. टाकते कंटेंट टाकते काहीतरी. रीलमध्ये काही ना काही मी टाकण्याचा प्रयत्न करीन, जे शॉर्ट मी कॅमेऱ्यात काढलं आहे. त्यासाठी VWENNET विनीत ह्याच्यावरती मला इंस्टाग्रामला फॉलो करा, आणि त्याच्यावरती तुम्हाला बाकी सिनेमॅटिक कंटेंट दिसेल. आता मी काय ना काय टाकत आहे. काही कंटेंट तुमच्या रिलेटेड नसेल, पण लाईक करा. तुमचं काय, असेच बसलेलं असतात तुम्ही. आय एम बॅक ॲट माय होम. पिताश्री काय गेले सांगा. मी तिथं गेलं गीता, पण तिकडे काही गेले सांगा आधी, समजलं तुमका काय गेले तर बाका माहिती ना. गेलं गीता तिकडे. हो, मी गेलेलो आहे तिकडे गणेश कोंडीतून वरती डाव्या बाजू, म्हणजे व्हाळातला पाणी येतं आणि तिकडून लेफ्ट साईड आपण जातो, म्हणजे धबधब्याचं पाणी खाली येतं ना तिकडे. तिकडे गीता जावं. आता सकाळ असं तिकडे रामबोडी आणि सगळं जंगल वाढलेलं. अहो एकदम भारी सीन, असं दशावतारात दाखवलं तसं पिक्चरमध्ये. आणि कांतारा पिक्चरमध्ये दाखवतच. कांतारा पिक्चरमध्ये जंगल, मग डोंगरात जावं आहे तिकडे गीता जावं आहे. डोंगरात आता नाही, वेळ नाही, नंतर. इकडे गेलं तर तुका दिसताला असता काय आता. कोण सर बांदियेवरती म्हणजे होय बांदिये ती तुका ठाव ना. वाळीकडसून डावी बाजू वाळीचे तिकडे जावं. तिकडे आम्ही क्रिकेट खेळू तिकडे कोरोनात. खडपात तिकडे कोण कोण आहेत, कोणी दिसताला तिकडे. अच्छा, नेक्स्ट टाइम नेक्स्ट व्लॉग बांदियेवरती. सबस्क्राईब करून ठेवा, तुमका बांदियेवरती दाखवत आहे.